Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. आम्ही तुम्हाला आदिवासी म्हणतो, मात्र भाजप तुम्हाला वनवासी म्हणतं. आदिवासी हा देशाच्या जमिनीचा मूळ मालक असतो, मात्र वनवासीला तसे अधिकार नसतात. त्यामुळेच भाजप तुम्हाला जाणीवपूर्वक वनवासी म्हणतं. ही वाक्य आहेत राहुल गांधी यांची लोकसभा निवडणुकीतल्या प्रचारादरम्यानच्या एका भाषणातली. तर काँग्रेसने ज्या आदिवासी समाजाचा इतकी वर्ष तिरस्कार केला, त्याच आदिवासी समाजातल्या एका महिलेला आम्ही देशाचं राष्ट्रपती पद दिलं. आम्ही नेहमी आदिवासी समाजाच्या विकासाचा विचार करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारादरम्यान त्यांच्या भाषणात म्हणाले होते. आदिवासी मतांसाठी केलेल्या दोन बड्या नेत्यांच्या भाषणातली ही वाक्य होती. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये 5 लोकसभा मतदारसंघ अशी आहेत जी आदिवासी लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखली जातात. त्यात पालघर लोकसभा मतदारसंघ, नंदुरबार लोकसभा मतदारसंघ, गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ, भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ अशी ही 5 आदिवासी लोकसभा मतदारसंघ आहेत. नेमकं या 5 आदिवासी लोकसभा मतदारसंघांमध्ये आदिवासी मतदारांनी त्यांची मतं कोणाच्या पदरात टाकलेली आहेत आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी छाया. मुंबई तकच्या गणित विधानसभेचं या सिरीजमध्ये आपलं स्वागत. या 5 आदिवासी लोकसभा मतदारसंघांबद्दल जाणून घेत असताना सर्वप्रथम आता आपण नंदुरबार लोकसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेणार आहोत. नंदुरबार हा 48 लोकसभा मतदारसंघांमधला पहिल्या क्रमांकाचा लोकसभा मतदारसंघ आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात यावर्षी भाजपकडून हिना गावित आणि काँग्रेसकडून गोवाल पाडवी यांना उमेदवारी देण्यात आलेली होती. डॉक्टर विरुद्ध वकील अशी ही लढत होती. हिना गावित यांनी 2014 मध्ये तब्बल 9 वेळेस खासदार राहिलेल्या माणिकराव गावित यांना पराभूत केलेलं होतं. त्यानंतर 2 टर्म खासदार राहिल्यानंतर या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत गोवाल पाडवी यांनी हिना गावित यांचा पराभव केलेला आहे. आता विधानसभा निहाय आपण बघणार आहोत की कुठे कोणाला किती लीड मिळालेला आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातला पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ. अक्कलकुवामध्ये काँग्रेसचे कामडा पाडवी हे आमदार आहेत. इथे महाविकास आघाडीला लीड मिळालंय. दुसरा यातला विधानसभा मतदारसंघ आहे जिथे भाजपचे राजेश पाडवी हे आमदार आहेत तो म्हणजे शहादा विधानसभा मतदारसंघ. शहाद्यात सुद्धा महाविकास आघाडीला लीड मिळालाय. तिसरा यातला महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नंदुरबार विधानसभा मतदारसंघ. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात हिना गावित यांचे वडील विजय कुमार गावित हे आमदार आहेत. या विधानसभा मतदारसंघातून महायुतीला लीड मिळालंय. यातला 4थ्या क्रमांकाचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नवापूर विधानसभा मतदारसंघ. नवापूरमध्ये काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक आमदार आहेत. इथे सुद्धा महाविकास आघाडीला लीड मिळालंय. या लोकसभा मतदारसंघातले शेवटचे 2 विधानसभा मतदारसंघ आहेत ते म्हणजे साक्री आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघ. साक्रीमध्ये अपक्ष मंजुळा गावित आमदार आहेत. या मतदारसंघातून महाविकास आघाडीला लीड मिळालाय. तर शेवटचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरपूर विधानसभा मतदारसंघ. शिरपूरमध्ये भाजपचे काशीराम पावरा आमदार आहेत. या शेवटच्या विधानसभा मतदारसंघातूनही महायुतीला लीड मिळालाय. म्हणजे एकंदरीत या 6 विधानसभा मतदारसंघांचा जर आपण विचार केला तर इथल्या 4 विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीला म्हणजे गोवाल पाडवी यांना लीड मिळालाय. तर 2 विधानसभा मतदारसंघातून महायुतीला लीड मिळालेला आहे. आता पुढील ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातली काय स्थिती आहे. चंद्रपूर हा असा एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे जिथे 2019 मध्ये काँग्रेसला यश मिळालेलं होतं. यंदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आलेली होती तर भाजपकडून भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिलेली होती. 2019 मध्ये प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर यांनी ऐन मोदी लाटेमध्ये ती सीट निवडून आणलेली होती. बाळू धानोरकर हे खासदार झाल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांना वरोरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या उमेदवारीची चर्चा असताना प्रतिभा धानोरकर अजून तितक्या सक्षम नाही अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. मात्र मोठ्या मतांनी त्या निवडून आल्या होत्या आणि निवडून आल्यानंतर विधानसभेत त्यांनी तृतीयपंथीयांसाठी आरक्षणाची मागणी केलेली होती. तर सुधीर मुनगंटीवार यांचा जर विचार केला तर मुनगंटीवार हे बल्लारपूर विधानसभेतून आतापर्यंत 6 वेळेस आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. आणि एकंदरीत या 6 विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रतिभा धानोरकर या मूळ वणीच्या आहेत आणि त्यांचं सासर चंद्रपूरचं आहे. त्यामुळे लेक वणीची आणि सून चंद्रपूरची अशा प्रकारच्या घोषणा त्यांनी त्यांच्या प्रचारादरम्यान दिलेल्या होत्या. इथल्या 6 विधानसभा मतदारसंघांचा अभ्यास केला तर इथल्या पहिल्या वणी या विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजीव रेड्डी बोतकुरवार हे आमदार आहेत. इथे महाविकास आघाडीला लीड मिळालाय. आर्णी विधानसभा मतदारसंघामध्ये
विधानसभामध्ये भाजपचे संदीप धुर्वे आमदार आहेत, इथे सुद्धा महाविकास आघाडीला लीड मिळालाय। यातला तिसरा आणि महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे राजुरा विधानसभा मतदारसंघ, इथे काँग्रेसचे सुभाष धोटे आमदार आहेत, इथे सुद्धा महाविकास आघाडीला लीड मिळालाय। यातला चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ, इथे एकनाथ शिंदे गटाचे किशोर जोरगेवार हे आमदार आहेत, इथे सुद्धा महाविकास आघाडीला लीड मिळालाय। आणि या लोकसभा मतदारसंघांमधले शेवटचे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत ते म्हणजे बल्लारपूर आणि वरोरा विधानसभा मतदारसंघ। बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जे या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार होते म्हणजे सुधीर मुनगंटीवार हे स्वतः आमदार होते, मात्र तरी सुद्धा इथे सुद्धा महाविकास आघाडीला लीड मिळालेला आहे। आणि यातला शेवटचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे वरोरामध्ये प्रतिभा धानोरकर आमदार होत्या, इथे सुद्धा महाविकास आघाडीला लीड मिळालंय। म्हणजे या एकूण 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला लीड मिळालंय। आता पुढील ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघातली काय स्थिती आहे। भौगोलिकदृष्ट्या हा अतिशय लांबलचक दिसणारा हा लोकसभा मतदारसंघ आहे। इथे भाजपचे अशोक नेते ज्यांना आधी सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली होती त्यांनाच रिपीट करण्यात आलेलं होतं, तर काँग्रेसने नवीन चेहरा डॉक्टर किडसान यांच्या स्वरूपात दिलेला होता। यात भाजप वर्सेस काँग्रेस अशी ही सरळ लढत होती। इथल्या 6 विधानसभा मतदारसंघांमधल्या पहिला विधानसभा मतदारसंघ आहे आमगावमध्ये काँग्रेसचे सहस्राम कोरोटे हे आमदार आहेत, तर दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे आरमोरीत भाजपचे कृष्णा गजबे आमदार आहेत, गडचिरोलीत भाजपचे देवराम होळी आमदार आहेत, अहेरीत धर्मराव बाबा अत्राम जे अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि ब्रह्मपुरीमध्ये काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे आमदार आहेत। आणि यातला शेवटचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे चिमूर विधानसभा मतदारसंघ, चिमूरमध्ये देखील भाजपचे कीर्तिकुमार भांगडी हे आमदार आहेत। म्हणजे एकूण इथले 4 आमदार हे महायुतीतले होते, तरी सुद्धा इथल्या सगळ्या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला लीड मिळालंय आणि डॉक्टर किडसान इथून विजयी झालेले आहेत। डॉक्टर अशोक नेते यांच्या अपयशाची जर आपण कारणं बघितली तर या लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटात गेलेले धर्मराव बाबा अत्राम यांनी सुद्धा उमेदवारीचा दावा केलेला होता। अजित पवार सुद्धा त्यांना उमेदवारी देण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी देण्यात न आल्यामुळे त्यांचे समर्थकांमध्ये नाराजी दिसून आलेली होती। त्याचबरोबर गडचिरोलीचे आमदार देवराम होळी यांच्यात सुद्धा नाराजी होती, त्यामुळे होळी आणि अत्राम या दोघं भाजपच्या आणि अजित पवार गटाच्या आमदारांचा फटका अशोक नेते यांना या लोकसभा मतदारसंघामध्ये बसलाय। आता पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ। भंडारा गोंदियात भाजपकडून सुनील मेंढे यांना उमेदवारी दिलेली होती, तर काँग्रेसकडून प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आलेली होती। या लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये तुमसर येथे अजित पवार गटाचे राजू कारेमोरे हे आमदार आहेत, इथे महाविकास आघाडीला लीड मिळालाय। भंडारा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे नरेंद्र भोंडेकर आमदार आहेत, इथे सुद्धा महाविकास आघाडीला लीड मिळालाय। साकोली विधानसभा मतदारसंघाचं बघितलं तर इथे काँग्रेसचे नाना पटोले आमदार आहेत, इथे सुद्धा महाविकास आघाडीला लीड मिळालाय। या लोकसभा मतदारसंघातली एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते की उमेदवारी जाहीर होत असताना नाना पटोले यांची उमेदवारी जवळपास स्पष्ट असताना त्यांनी ऐनवेळी माघार घेतली होती आणि प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आलेली होती, त्यामुळे डमी उमेदवार म्हणून त्यांच्यावर त्या दरम्यान टीका होत होती। यातला चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ। या विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे मनोहर चंद्रिकापुरे आमदार आहेत, इथे सुद्धा महाविकास आघाडीला लीड मिळालाय। यातला 5वा विधानसभा मतदारसंघ म्हणजे तिरोरा विधानसभा मतदारसंघ। तिरोऱ्यात भाजपचे विजय रहांगडाले हे आमदार आहेत, इथे महायुतीला लीड मिळालाय। आणि शेवटचा इथला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे गोंदिया विधानसभा मतदारसंघ, इथे महायुतीला पाठिंबा दिलेले विनोद अग्रवाल आमदार आहेत। या विधानसभा मतदारसंघात महायुतीला लीड मिळालाय। एकंदरीत इथल्या 6 विधानसभा मतदारसंघांचा जर आपण विचार केला तर इथल्या 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रशांत पडोळे जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना लीड मिळालाय, तर इथल्या शेवटच्या 2 तिरोरा आणि गोंदिया या 2 विधानसभा मतदारसंघांमध्ये फक्त महायुतीला लीड मिळालेला आहे। आता या 5 आदिवासी लोकसभा मतदारसंघांमधला शेवटचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघ। पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा यांना उमेदवारी देण्यात आलेली होती, तर काँग्रेसकडून भारती कांबडी यांना उमेदवारी देण्यात आलेली होती। आदिवासी लोकसभा मतदारसंघांमधला हा एकमेव असा लोकसभा मतदारसंघ आहे जिथं भाजपला विजय मिळालेला आहे। हेमंत सावरा हे महायुतीचं सरकार असताना हेमंत सावरा यांचे वडील आदिवासी मंत्री होते, त्याचा कदाचित त्यांना काही अंशी फायदा झालेला आहे। पालघर लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघांचा जर आपण विचार केला तर इथल्या डहाणू विधानसभा मतदारसंघात कम्युनिस्ट पार्टीचे विनोद निकोले हे आमदार आहेत। या विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीला लीड मिळालाय। यातला दुसरा
विधानसभा मतदारसंघ म्हणजे विक्रमगड. विक्रमगडमध्ये शरद पवार गटाचे सुनील भुसारा हे आमदार आहेत. इथे महायुतीला लीड मिळालाय. तिसरा मतदारसंघ जो आहे तो म्हणजे पालघर. पालघरमध्ये शिंदे गटाचे श्रीनिवास वणगा हे आमदार आहेत. इथे सुद्धा महायुतीला लीड मिळालाय. बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील हे बोईसर इथले आमदार आहेत. या विधानसभा मतदारसंघात सुद्धा महायुतीला लीड मिळालाय. नालासोपारा विधानसभा मतदारसंघातही बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर हे आमदार आहेत. या विधानसभा मतदारसंघातही महायुतीला लीड मिळालाय. यातला शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे वसई विधानसभा मतदारसंघ. वसईमध्ये बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर हे आमदार आहेत. इथे सुद्धा महायुतीला लीड मिळालाय. एकंदरीत या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीला लीड मिळालाय आणि हेमंत सावरा या आदिवासी लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. आता आपण जी माहिती पाहिली ती 5 आदिवासी लोकसभा मतदारसंघांमधली होती. या 5 आदिवासी लोकसभा मतदारसंघांपैकी 4 लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेले आहेत. तर फक्त पालघर या लोकसभा मतदारसंघातून भाजपला यश मिळालेलं आहे. त्यामुळे या निकालाचा कुठेतरी विधानसभा मतदारसंघावरही परिणाम होईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र आता मी दाखवलेली आकडेवारी ही लोकसभेच्या लीडची होती. विधानसभा आणि लोकसभेची गणितं आणि मुद्दे वेगवेगळी असतात. त्यामुळे तंतोतंत मी सांगितल्याप्रमाणेच निकाल येईल असं नाही, पण कुठेतरी इथल्या आमदारांना या आकडेवारीनंतर विचार करावा लागणार आहे. तरी तुम्हाला काय वाटतं, या आदिवासी लोकसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीत कोणाचा विजय असेल? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा. धन्यवाद.